अविस्मरणीय प्रेम कहाणी भाग 86 नील आणि विद्याची लव्ह स्टोरी आपण ऐकत आहोत। तुम्हा सर्वांच्या कमेंट मी वाचते। तुम्हाला स्टोरी आवडत आहे, तुम्ही छान प्रतिसाद मला देत आहात, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। या स्टोरीमध्ये तुम्हाला नीलविद्यामध्ये पूर्वी नको आहे। नीलविद्यामध्ये कुणीच कधीही आपण आणणार नाही। ही फक्त एक स्टोरी आहे जी की पूर्वी येऊ दे किंवा राकेश, नील विद्याला कुणीच बाजूला करू शकत नाही, कारण त्यांची जोडीच देवाने जुळवून आणलेली आहे। त्यामुळे इतकं टेन्शन खरंच कुणी घेऊ नका। आपण लवकरात लवकर पूर्वीचा पार्ट संपवण्याचा प्रयत्न करू आणि काही दिवसातच स्टोरी पण एंड करू, एकदम हॅप्पी एंड आणि इंटरेस्टिंगपणे। नवीन स्टोरी ऐकायला तुम्हाला आवडेल का, की नीलविद्याची स्टोरी कंटिन्यू करायची, तीच तुम्हाला आवडेल? आपल्या प्रतिक्रिया मला कॉमेंट करून नक्कीच सांगा। चला सुरुवात करू आजच्या आपल्या कथेला। नील आणि कार्तिक दुपारपासूनच प्रोजेक्ट हेडची वाट बघत आहेत। तेच त्यांना ऑफिसच्या मॅनेजरकडून कळतं की कंपनीचे ओनर पण आज येणार आहेत। तसेच बऱ्याच काही गोष्टी नीलला तिथे गेल्यानंतर पूर्वीच्या असिस्टंटकडून कळतात। नील मनातच बोलतो की देव करो मी जो विचार करत आहे ते इथे घडू नये, कारण नीलला स्ट्रॉंग फिलिंग येत होती की इथे आता मला काहीतरी फेस नक्कीच करावं लागणार आहे। तो बराच विचार मनामध्ये करतच होता। आणि हे जे ओनरचं बोलत आहे ती माझ्या ओळखीतलीच नसेल ना, म्हणत नील आपल्या बोटांची नखे एकामेकांना घासत खाली बघत बसतो। तोच मोबाईलमध्ये मेसेज टोन वाचते। तो नील बघतो तर तो मेसेज त्याच्या विद्याचा असतो। विद्याने गाडीतूनच नीलला मेसेज केला होता की ऑफिसला गेले होते तुझ्या, खूप आठवण आली आहे तुझी, म्हणून तुझ्यासाठी नोट तिथे ठेवून आलेली आहे। मला माहिती आहे तू ओकेच आहे, पण माझं मन इकडे खूप घाबरत आहे, म्हणून तुला मेसेज पाठवला। काळजी घे, कुठलंही काम जर होत नसेल तर तिथे बळजबरीने ते करू नकोस। जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे। त्याच्यामुळे स्वतःला दोष देणं बंद कर आणि जे मनामध्ये ठरवलेलं आहे ते बिनधास्तपणे करून पटकन तुझ्या विद्याकडे परत ये। मी तुझी वाट बघत आहे, तुझी विद्या। बाय, लव यू बेबी। आता नीलच्या चेहऱ्यावर एक हसू आलं आणि त्यानं मोठा श्वास घेऊन सोडून दिला। कार्तिकला नीलकडे बघून आश्चर्य वाटलं आणि कार्तिक लगेचच नीलला बोलला, सर तुम्ही आत्तापर्यंत इतकं टेन्शनमध्ये दिसत होते आणि आता लगेचच स्माईल, काय झालं, डील फायनल झाली का? तेव्हा नील लगेचच बोलतो, आपण इथे डील फायनल व्हावी म्हणून आलो नाही, आपण इथे आपल्याला का रिजेक्ट केलं ते विचारण्यासाठी इथे आलेलो आहोत। आपल्या रिजेक्टचं कारण जर समजलं तर आपण इथून लगेचच निघून जाऊ। मग मलाही आता ही डील फायनल केलीच पाहिजे असं वाटत नाही, म्हणत नील आणि कार्तिक एकामेकांकडे बघून हसले। आय नो सर, तुम्हाला नक्कीच विद्या मॅडमचा मेसेज आलेला असेल, कारण त्याच परिस्थिती अशा वेळी हँडल करू शकतात। कार्तिक हसतच नीलला बोलला। नील लगेचच मानेने हो बोलला आणि मनातच आय लव यू टू विद्याला म्हणतो। तोच केबिनमध्ये पूरब एंट्री घेतो आणि सॉरी तुम्हाला खूप वाट बघावी लागली म्हणून असं बोलत पुढे चेअरवर येऊन बसतो। नील लगेचच इट्स ओके त्याला बोलतो। नील बोलायला लगेचच सुरुवात करतो, हा तर मग मिस्टर देशमुख, आपली परवा एक मीटिंग ठरवली गेली होती, पण काही कारणास्तव मला यायला जमलं नाही, म्हणून मीटिंग पोस्टपोन करणं मला योग्य वाटलं, पण तुम्ही आमचं प्रेझेंटेशन न बघताच डील कॅन्सल केली, वाय? नील हातातील पेन 2 बोटांमध्ये फिरवत बोलतो। पूरबला मात्र नीलसोबत काम करण्याची खूप इच्छा होती आणि त्यानं नील बिर्लाबद्दल खूप काही ऐकलेलंही होतं, म्हणून अशा ख्यातीसोबत काम करणे ही त्याची एक मोठी इच्छा पूर्वीमुळे अपूर्ण राहणार होती। हे बघा मिस्टर नील, याबद्दल मी तुमच्यासोबत जास्त काही बोलू शकत नाही। हो, तुम्ही त्या दिवशी टाईमवरती आले नाहीत म्हणून आमच्या मॅडमला ते अजिबातही आवडलं नाही, पूरब लगेचच बोलतो, आणि म्हणूनच आपण ही डील त्या दिवशी दुसऱ्या एका बिझनेसमॅनला दिलेली आहे। तरी पण तुम्ही एकदा आमच्या मॅडमसोबत बोलले तर मला वाटतं आपण पार्टनरशिपमध्ये येऊ शकतो।
तोच पूरबला लगेच एक फोन येतो आणि तो थोडासा नाराज होतच नीलला परतच बोलतो, मिस्टर नील बिर्ला, सॉरी, तुमच्या रेस्टॉरंटची सध्याची स्थिती पाहता आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला देऊ शकणार नाही. आपण पार्टनरशिपमध्ये येऊ शकत नाही. पूरब एक मोठा उसासा टाकत त्याला बोलतो. पूरबची कंडिशन बघून नीलला त्याच्याकडे बघून हसायला येतं आणि लगेचच नील बोलतो, इट्स ओके, मला हा प्रोजेक्ट मिळालाच पाहिजे असं काही नाही. मी तर फक्त का रिजेक्ट केला यासाठी इथे आलेलो आहे. तरी पण इट्स ओके मिस्टर देशमुख, मी नेक्स्ट टाईम यापेक्षा बेस्ट प्रपोजल तुमच्यासमोर ठेवेल. आणि हो, हे पण बघितलं असतं तर मला वाटत नाही तुम्ही आमची डील कधी रिजेक्ट केली असती ते. नील थोडंसं निराशेनेच म्हणाला. जरी त्यानं नेक्स्ट टाईम बेस्ट प्रपोजल ठेवेल असं म्हटलं असलं तरी त्या बोलण्यात अजिबातही उत्साह नव्हता. दिल्लीच्या एका 5 स्टार हॉटेलच्या बिझनेस मीटिंग रूममध्ये त्या चौघांची मीटिंग सुरू होती. नील, कार्तिक, पूरब आणि पूरबचा असिस्टंट. आणि गेल्या 3 वर्षांपासून ही पहिली डील नीलच्या हातातून गेली होती म्हणून त्याला थोडंसं वाईट वाटलं होतं. ओके मिस्टर बिर्ला, भेटू परत, बोलून पूरब आणि त्याचा असिस्टंट उठून निघून गेलेत आणि तिथे फक्त नील आणि कार्तिकच मागे राहिले होते. नीलला काहीच झालं नाही असं तो वरवर दाखवत होता, पण त्याला खरंच खूपच वाईट वाटलं होतं, कारण त्यानं अशी कधीही निराशा बघितलीच नव्हती. त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदी असं काहीतरी घडलं होतं जे तो स्वतःसोबत हँडल करूच शकत नव्हता. कार्तिकलाही नीलच्या मनाची परिस्थिती समजली होती, पण तो त्याला समजावून सांगत होता की सर जाऊ द्या, आपण यापेक्षाही नेक्स्ट लेवलच्या हॉटेल बिझनेसमॅनसोबत कॉन्टॅक्ट करूया. काही वेळाने आपल्या ब्लेझरचे बटन उघडून टाय थोडासा लूज करून नील तिथून उठला. मीटिंग रूमच्या एका बाजूला खूप मोठी खिडकी होती, तिथे जाऊन तो उभा राहिला. मनावर निराशाचे वारे तर आधी होतेच, आपल्या अपयशाने ते अजूनच थोडेसे गडद झाले होते. सर इट्स ओके ना, आपल्याला परत संधी मिळेल आणि आपण परत एखादी मोठी डील नक्की मिळवू. आपल्या बॉसला असे निराश झालेले पाहून कार्तिक लहान तोंडी मोठा घास घेत म्हणाला. त्याला समजावून सांगू लागला, ओके डोंट वरी, मी ठीक आहे कार्तिक, चल निघायचं, विद्या पण वाट बघत असेल. हो चला, कार्तिक बोलतो. सर तुम्ही ठीक आहात ना, तो लगेचच विचारतो. नीलने फक्त हुंकार भरला. तसे दोघंही त्या हॉलच्या बाहेर पडले. त्या हॉलच्या पॅसेजमधून बाहेर पडताना अचानकच नीलला एका मुलाची धडक बसली. ओ सॉरी मिस्टर बिर्ला, त्या तरुणाने दिलगिरी व्यक्त केली. नील पण त्याच्याकडे बघत इट्स ओके मिस्टर देशमुख असं बोलतो. तुम्ही अजून केला नाहीत, तुमच्यासाठी तर टाईम फार महत्त्वाचा आहे ना, नील त्याच्याकडे नजर रोखतच बोलतो. पूरब डोळ्यांनीच त्याला शांत राहा असं सांगतो आणि धक्का लागल्याबद्दल परत एकदा सॉरी बोलतो. पण आता नीलचं लक्ष ह्या धक्क्यापेक्षा त्या पूरबसोबत असलेल्या तिला पाहून त्याला जास्तच धक्का बसला होता. पूर्वी, त्याच्या तोंडून अस्पष्ट निघालं आणि ते त्या पूरबनेही ऐकलं. तुम्ही ओळखता तिला मिस्टर बिर्ला, त्याने विचारताच पूर्वीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नील पूर्वी एक क्षणासाठी एकमेकांकडे बघत होते, पण परतच पूरब विचारतो, काय झालं, ओळखतात का हिला? हो, मी पूर्वीचा. नील काही बोलणार इतक्यातच पूर्वी मध्येच म्हणाली, पूरब, हा नील बिर्ला आहे, माझ्या कॉलेजमध्ये होता. अनु ओळखतो ना तू, तिचा भाऊ आहे. जास्त अशी काही ओळख नाही, फक्त तोंड ओळख आहे माझी, म्हणत तिने सोबत असलेल्या पूरबच्या दंडाला पकडलं आणि त्याला म्हणाली, चल उशीर होतोय आपल्याला, मला भूक पण लागली आहे. नील मात्र आश्चर्यचकित होऊन तिला पाहतच होता. तिने त्याची करून दिलेली ओळख त्याच्या मनाला लागली होती. नाईस टू मीट यू, आज 2 वेळा भेटलो आपण, म्हणत पूरबने हात मिळवला. पण नील काही प्रतिक्रिया देणार त्याआधीच पूर्वीने पूरबला मागे ओढले. अरे पूर्वी थांब ना, अनुचा भाऊ आहे हा, बोलू तर दे मला, काही झालं तर झालं माझं, तो तिच्या कानामध्ये बडबडत बोलतो. कारण आपल्याला माहीतच आहे पूरबला अनन्या आवडलेली होती आणि आता हा जर तिचा भाऊ आहे तर माझं काहीतरी होईल असं मनात विचार करत तो आपल्या बहिणीच्या कानात फुटफुटतो. मिस्टर बिर्ला, ही माझी बहीण आहे, तिला ना खूप काटेकोरपणे चालणारे लोक आवडतात.
मला पण असंच करत असते. मगाशी बोललो ना मी तुम्हाला, आमच्या मॅडमला सगळं वेळेत आवडतं. त्या ह्याच मॅडम, जी माझी बहीण कमी बॉस जास्त आहे. नील मात्र पूर्वीकडे बघतच होता. कशी होती आणि आज कशी झाली. पूर्वीने डोळ्यावरील गॉगल अजूनही काढलेलाच नव्हता. तिने नीलला एकही प्रश्न केला नाही की काही बोललीही नाही. फक्त पूरबला चल ना, उशीर होतोय, मला भूक लागली आहे, इतकंच म्हणाली. पूर्वी नील थोडं पुढे होतच म्हणाला, पण तिने आपल्या हातानेच त्याला शांत केलं आणि पुढे निघाली. जाताना पूर्वीने एकदा गॉगल काढत मागे वळून पाहिलं. नजरेने ती जणू त्याला चिडवतच होती असंच त्याला वाटलं. आणि परत एकदा त्याचं हृदय दुःखाने भरून आलं आणि बाहेर पडणारी त्याची पावले आपल्या आपल्या घराच्या दिशेने वळाली. इकडे विद्यासुद्धा कॉलेजच्या त्या इव्हेंटकडे वळते. तिच्या कानांवरती एक ओळखीचाच आवाज घुमतो आणि ती रितूला विचारते, आज कसलं इव्हेंट कॉलेजमध्ये चालू आहे हे? तेव्हा तिची मैत्रीण तिला बोलते, मलाही माहिती नाही, कुणीतरी फेमस सिंगर इथे आलेला आहे म्हणे, इतकंच माहिती आहे म्हणून तर मी तुला फोन केला होता. तिची मैत्रीण तिला बोलते. आता विद्या आणि तिची मैत्रीण या गर्दीमध्ये जाऊन पुढे उभे राहतात. विद्यासुद्धा त्या व्यक्तीचं गाणं एन्जॉय करत होती. सिंगर पाठमोरी उभा होता आणि गिटार वाजवून आपलं गाणं गात होता. त्याचा चेहरा नीट दिसतच नव्हता. खाली सगळेच मुलं मुली त्याला रॉकी नावाचा उच्चार करून त्या गाण्याला सगळ्यांचा प्रतिसाद देत होते. विद्याला मात्र हा आवाज ओळखीचा वाटत होता, पण तिला समजतच नव्हतं की तिनं हा आवाज कुठे ऐकलेला आहे ते. म्हणून ती तिच्या मेंदूवर जोर लावून आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला अजूनही ते स्पष्टपणे आठवत नव्हतं. तोच तिच्या मोबाईलचं व्हायब्रेशन तिच्या हाताला जाणवतं. म्हणून ती मोबाईलमध्ये बघते तर तिला एक खूप मिस यू म्हणून मेसेज आलेला असतो. मी घरी लवकरच येत आहे, मला तुझी खूप गरज आहे म्हणत आय लव्ह यू मेसेज टाकलेला असतो त्याने. आता विद्या पण त्याला मी तुझी वाट बघते असा मेसेज टाकते. समोर गाणं म्हणणारी व्यक्ती आपला चेहरा गर्दीच्या दिशेने फिरवते. विद्याला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, कारण तो तिचा मित्र राकेश होता आणि राकेशला बघून विद्याला तिच्यासोबत झालेलं सगळं डोळ्यासमोर एखाद्या फिल्मप्रमाणे दिसायला लागलं होतं. मुलांचं खाली रॉकी रॉकी नावाने उच्चार चालूच होता आणि तिचे हार्टबीट्स जोराजोराचे धडकायला लागतात. ती लगेचच रितूला बोलते, माझे हसबंड घरी येत आहे त्यामुळे मला जावं लागेल म्हणत ती त्या गर्दीतून मागे फिरते आणि आपल्या गाडीच्या दिशेने जायला लागते. गाणं म्हणणाऱ्या राकेशचं लक्ष त्या गर्दीतून मागे पळत जाणाऱ्या विद्याकडे जातं आणि त्यालाही त्याची चूक पहिली सगळीही आठवते आणि त्या चुकीसाठी त्याला आजही माफी मिळालेली नाही. म्हणून तोही सॅड टूनमध्ये गाणं म्हणायला सुरुवातच करतो. विद्या मात्र पटकन आपल्या गाडीत बसून आपल्या घरी निघते आणि इकडे नीलसुद्धा विद्याकडे येण्यासाठी निघालेला असतो. आता नील विद्या घरी येतील तेव्हा ते दोघं एकमेकांना भेटतीलच. पण आता ही स्टोरी तुम्हाला आवडत आहे किंवा नाही, की अजूनही तुम्हाला काही दुसरं स्टोरीमध्ये ऐकायला इंटरेस्टिंग वाटेल, मला नक्कीच तुम्ही सगळे कमेंट करून ते कळवा. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन स्टोरीचा पार्ट अपलोड करू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला, धन्यवाद.